नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे बघा सेप्टिक टँकचं कन्स्ट्रक्शनबद्दलचा. म्हणजे सेप्टिक टँकची साईज ही किती असावी याच्यावरती आणि सेप्टिक टँकचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते कसं करावं. म्हणजे जनरली विटामध्ये करतात काही काही ठिकाणी, आणि तुम्ही पाहिलं असेल की काही काही ठिकाणी जे आहे ते RCC स्ट्रक्चर देखील असतं. म्हणजे त्याच्यामध्ये स्टील रॉड्स वगैरे असतात आणि पूर्ण जे कन्स्ट्रक्शन असतं सेप्टिक टँकचं हे पूर्ण कॉन्क्रीटमध्ये केलेलं असतं. तर मग हे असं कधी कोणतं घ्यायचं हे याच्यावरती आजचा व्हिडिओ आहे. तर पहिले आपण बोलूयात की विटाचं बांधकाम करायचं असेल सेप्टिक टँकचं तर कुठे करता येईल. तर विटाचं जर बांधकाम करायचं असेल तर त्या ठिकाणची पाण्याची पातळी ही जर खाली असेल, म्हणजे पाण्याचं लेवल जे आहे ते खाली असेल, म्हणजे लवकर वर नसेल जास्त, तर त्या ठिकाणी आपल्याला जे आहे ते कॉन्क्रीटचं किंवा RCCचं जे आहे ते सेप्टिक टँक बांधण्याची गरज नसते. परंतु काही काही ठिकाणी आपण पाहतो बघा की काही काही म्हणजे कॉलनीच्या बाजूला जे आहेत काही ठिकाणी नदी असतात किंवा काही ठिकाणी तलाव असतात. तर मग ते पाणी जे असतं ते जनरली कुठं आपण फुटिंग वगैरे काढली तर त्याच्यामध्ये का नाही पाणी लागलीच लागते. मग तसंच मग सेप्टिक टँकचं जेव्हा आपण म्हणजे एक्सकेवेशन करू त्यावेळेस म्हणजे एक 5 ते 7 फूट खाली खोल असतो सेप्टिक टँक. तर मग त्यावेळेस काय होतं की पाणी लागतं तिथं, आणि मग पाणी ज्यावेळेस खूप राहते, मग पाणी जर जास्त लागलं तर विटा जे असतात ते पाणी ॲब्सॉर्ब करतात, आणि ॲब्सॉर्ब करून काय करतात की ॲब्सॉर्ब केलेलं पाणी हे आतमध्ये जाण्याची शक्यता राहते. म्हणून सेप्टिक टँक जे आहे तो फेल होऊ शकतो. म्हणून ज्या ठिकाणी पाण्याची पातळी खाली आहे त्या ठिकाणी आपण विटाचं वगैरे बांधकाम जे आहे ते करू शकतो. परंतु काही काही ठिकाणी जसं की आता काही खेडेगावी जे असतं ते 50 फुटावरती 60 फुटावरती किंवा काही काही एरियाजमध्ये जे असतं ते पाण्याची पातळी जी असते ती वर असते. म्हणून काय होते की त्या ठिकाणी कॉन्क्रीटचा जो सेप्टिक टँक असतो तो सेफ असतो. त्या ठिकाणी जर तुम्ही विटाचा घेतला तर विटाला जास्त पाणी लागून लागून काय होईल की तो जो टँक आहे तो लवकरच म्हणजे भरून जाईल. म्हणजे पावसाळ्यामध्ये तर लागलीच त्याच्यामध्ये पाणी भरून जाईल आणि लवकरच तो फेल होऊ शकतो. म्हणून ज्या ठिकाणी पाण्याची पातळी खाली आहे त्या ठिकाणी तुम्ही विटाचं बांधकाम करू शकता. आता या साईटवरती आपण या सेप्टिक टँकची जर साईज पाहिली तर तुम्हाला साईज मी सांगतो 4 फूट बाय 11 फूट बाय डेप्थ जी आहे त्याची जवळपास 9 फूट आहे. म्हणजे हा सेप्टिक टँक जो आहे तो किमान एक 20 माणसांसाठी पुरेसा असतो. आणि सेप्टिक टँकची साईज जी असते ना ते प्रति माणसावरती असते. म्हणजे घरात किती फॅमिली मेंबर्स राहणार आहेत त्याच्यानुसार जे आहे ते सेप्टिक टँकची साईज ही ठरवली जाते. म्हणजे आपण मॅक्सिमम साईज जर घेतली तर काय होतं की याला उपसा करण्यासाठी, म्हणजे असं जे स्लज राहतं स्लजचं डिस्पोजल करण्याकरिता आपल्याला का नाही 20 वर्ष 30 वर्षाचा असा वेळ मिळतो आपल्याला. परंतु सेप्टिक टँकची साईज जर लहान घेतली तर मग लागलीच तो भरून जाईल, आणि भरून गेला की मग आपल्याला काय करावं लागणार आहे की त्याला उपसण्याकरिता जी महानगरपालिकेची जी टँकर्स असतात जे की स्लज वगैरे घेऊन जातात त्यांना आपल्याला कॉल करावा लागतो, आणि त्यांचे चार्जेस बरेच राहतात. म्हणजे 500 रुपये प्रति ट्रिपप्रमाणे 500 रुपयापासून ते 2500 रुपयापर्यंत त्यांचे चार्जेस राहतात. म्हणून शक्यतोवर काय राहतं की सेप्टिक टँक जो असतो तो जास्तीत जास्त मोठा केला जातो, म्हणजे लहान केला जात नाही. आता तुम्ही जर म्हणलात की मिनिमम साईज काय असेल सेप्टिक टँकची तर ती देखील मी तुम्हाला सांगतो. मिनिमम साईज जी आहे ती 6 फूट रुंद, बरोबर ना, 6 फूट रुंद असेल असा तो, आणि 3 फूट असा रुंद असेल, सॉरी 6 फूट जे आहे तो त्याची लांबी असेल, आणि 3 फूट जे आहे त्याची रुंदी असेल. म्हणजे 6 3 आणि त्याची डेप्थ जी आहे ती 5 असेल. म्हणजे 6 3 5 अशा हिशोबानं तो सेप्टिक टँकची साईज असेल, जो की फक्त 4 माणसांकरिता तो सेप्टिक टँक असेल. आणि जर मॅक्सिमम साईज जर सांगितली तर 10 फूट असा रुंद असावा, 10 फूट असा रुंद असावा, म्हणजे लांब असावा, लांब असावा 10 फूट, आणि रुंद असा 4 फूट असावा, आणि डेप्थ जे आहे त्याची 5.5 फूट असावी, जेणेकरून मॅक्सिमम ते जे आहे तो 14 माणसांकरिता पुरेसा होईल. परंतु 5.5च्या ठिकाणी आपण मॅक्सिमम
8-9 फूट किंवा 10 फुटापर्यंत देखील काही काही ठिकाणी साईटवरती घेतला जाऊ शकतो. आणि आता याचं चार्जेसबद्दल जर बोलायचं राहिलं तर ह्या सेप्टिक टँकबद्दल जर बोलायचं राहिलं तर याच्यामध्ये जे आहे ते आता सध्याच्या घडीला जे आहे ते विटाचं बांधकाम झालेलं आहे. सगळीकडून 9 इंचाचं बांधकाम आहे. साईज जर सांगितले तर 11 फूट 3 इंच बाय डेप्थ जी आहे ती 9 फूट येईल आणि रुंद जे आहे असा तो 4 फूट आहे. आणि याच्यामध्ये आता जे आहे पुन्हा स्टीलचं वर्क येईल, म्हणजे 8 mmचं स्टील जे आहे याच्यामध्ये एक मधामध्ये जे आहे ते जाळी वगैरे तयार केली जाईल आणि त्या जाळीला देखील 2-2, 3-3 इंचाचं कॉन्क्रिटिंग केलं जाईल. तर अशा पद्धतीनं हा टँक तयार होईल. आणि याची कॉस्टिंग जर विचार केला म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर आहे याच्यासाठी चार्जेस किती घेईल असा जर प्रश्न असेल तर ह्या टँकसाठी त्यांचे चार्जेस आहेत जवळपास 30,000 रुपये. म्हणजे 30,000 रुपयापर्यंत ते आपल्याला त्यांना लेबर चार्जेस जे आहेत ते द्यावे लागतील. म्हणजे मटेरियलचा खर्च वगैरे जे आहे तो वेगळा आहे. आता मटेरियलमध्ये जर विटाचं जर पाहिलं आपण तर ह्या लेवलपर्यंत म्हणजे ह्या लेवलपर्यंत जे आहे सेप्टिक टँकसाठी एक जवळपास 2,000 म्हणजे 2,000 जवळपास विटा लागलेल्या आहेत आणि एका विटाची किंमत आहे 7 रुपये. म्हणजे 7 दोन्ही 14 म्हणजे जवळपास 1400 किंवा 1500 रुपयाच्या विटा लागलेल्या आहेत. आणि सिमेंटचा जर विचार केला, सिमेंट जवळपास इथपर्यंत येण्याकरिता हे बांधकाम इतकं वर येण्याकरिता एक 20 बॅग्स तरी सिमेंट लागले असतील. म्हणजे तसं तर 15 लागले असतील, पण आपण मॅक्सिमम काउंट करूया. 20 बॅग लागले असतील. एका बॅगची किंमत जी आहे ती 300 रुपये जरी काउंट केली, कारण सिमेंट जे आहे आपण डालमियाचं वापरलेलं आहे आणि म्हणून त्याची किंमत जी आहे ती 300 रुपये एक गृहीत धरलेली आहे. तर 20 बॅगचे 300 रुपयेप्रमाणे 3 दोन्ही 6 म्हणजे जवळपास 6,000 रुपयाचं जवळपास सिमेंट होईल. हो, 3 दोन्ही 6 म्हणजे 6,000 रुपये. 6,000 रुपयाचं सिमेंट होईल. 2,000 विटा 1,500 रुपयाच्या होतील. आणि वाळू जी आहे ती वाळूचं एक अंदाजा आपण वाळूचं एक आपण काय करूया 5,000 रुपये गृहीत धरूयात. म्हणजे 5,000 ते सिमेंटचे 6 आणि 5 11 11 आणि हे 1,500 म्हणजे जवळपास 12 12,500 12,500 आणि इतर काही समजा खर्च समजा याला स्टील पण टाकलेलं आहे. याच्या खाली जे आहे स्टील आहे म्हणजे 12 mmचे रॉड आहेत असे 6 फूट आहेत असे. आणि याच्यावरती पुन्हा मेन बार जे आहे तो 12 mmचा आहे आणि डिस्ट्रीब्युशन बार जो आहे तो 8 mmचा आहे. म्हणजे खाली देखील यूज केलेला आहे. तर एक ह्या लेवलपर्यंत जर आपण खर्चाचा जर हिशोब केला तर जवळपास 20,000 रुपयाच्या आसपास जाऊ शकेल. म्हणजे याच्यावरती आणखीन एक 4.5 फुटावरती किंवा 3.5-4 फुटावरती बांधकाम जे आहे ते येणार आहे. तर हा आहे एक अंदाजित खर्च. तर सॉरी व्हिडिओ थोडा लांब झालेला आहे आणि प्लीज चॅनलला जे आहे आपल्या मराठीतून टेक ज्ञान नावाच्या चॅनलला जे आहे आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे. आणि थँक्यू.